साठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील। बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील। एकही माझी बहीण वंचित राहणार नाही। एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना कधी बंद होणार। एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा तुमचा एकनाथ शिंदे शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की माघार नाही। मी कधी कधी म्हणतो मस्करीत, कमिटमेंट का दूसरा नाम एकनाथ शिंदे। एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेला अनेक विरोध झाला, अनेक लोक कोर्टात गेले, परंतु ज्यांनी खोडा घातला त्या माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं, हे दुष्ट सावत्र भाऊ तुमच्याकडे निवडणुकीत येतील तेव्हा त्यांना काय दाखवायचं? खोडा घालणाऱ्यांना तो जोडा तुम्ही असा दाखवला त्यांना। 232 नंबरचा जोडा, 232 आमदार महायुतीचे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आले नव्हते। ते आपण करून दाखवलं, चमत्कार घडवला। आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितोय, कोणी काही म्हणू दे, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। पात्र लाडकी बहीण वंचित राहता कामा नये। गरिबी मी पाहिली आहे, माझ्या आईची, माझ्या पत्नीची तगमग पाहिली आहे, डोळ्यातले अश्रू पाहिली आहेत, त्यांची काटकसर पाहिली आहे, महिना कसा भागवायचा याची भ्रांत पाहिली आहे। आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याची आठवण ठेवून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म त्याच्यातूनच झाला आणि म्हणून मला आनंद समाधान आहे। एक आधार देण्याचा, माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य, स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार मिळवून दिला। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की लाडक्या बहिणी आता आतुरतेने वाट पाहत आहेत, ते म्हणजे मार्च, एप्रिल व मे या 3 महिन्याच्या हप्त्यांची। तर लाडक्या बहिणींनो, आता काळजी करू नका। मार्च महिन्याचे, एप्रिल महिन्याचे व मे महिन्याचे असे मिळून दीड असे मिळून 4,500 रुपये हे एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये हे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर 2 ते 3 महिने झाले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा जमा करण्यात आलेला नाही। आणि आता लाडक्या बहिणी हा अतिशय संतापलेल्या आहेत। लाडक्या बहिणींचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे लाडक्या बहिणी ह्या अतिशय संतापलेल्या आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या या 3 महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आतुरतेने वाट पाहत आहेत। तर लाडक्या बहिणींनो, आता काळजी करू नका। आता एकत्रितपणे 4,500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, परंतु हे पैसे कोणाला मिळणार ते एकदा सविस्तर जाणून घ्या। लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे त्याच लाडक्या बहिणींना हे 4,500 रुपये मिळणार आहेत। म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्यांना 1 रुपयासुद्धा मिळणार नाही। लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या मार्फत अनेक वेळा ई-केवायसी करण्यासाठी तारीख ही वाढवून देण्यात आलेली होती आणि ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली नाही त्या महिलांना 1 रुपयासुद्धा मिळणार नाही आणि ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली आहे अशा महिलांना 4,500 रुपये हे मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहून घ्या। या व्हिडिओमध्ये अतिशय व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे
मार्च, एप्रिल व मे महिन्याचे 4,500 रुपये हे कधीपर्यंत खात्यात जमा होतील? लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.